हा बघ, पापाच्या लहानपणीचा फोटो आहे. ही तर मुलगी आहे. थांब. साहिल, हा कोणाचा फोटो आहे? पप्पी. हॅपी. आता तू ठरव, तुला काय हवंय. हे 2 रस्ते आहेत. एक रस्ता पप्प्याकडे जातो, दुसरा रस्ता इथून बाहेर जातो. तू बघ तुला काय करायचंय. बाहेरचा रस्ता हाच आहे ना? ठरलं. हा, ठरलं बाई, ठरलं. आता हा फणींद्रनाथ हरिश्चंद्र होणार. हो, पण असं नाव बदलून तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं तुला वाटत असेल ना, तर असं काही होत नसतं. अंधश्रद्धा आहे तरी या सगळ्या. होय ना, तो बघत असतो वरून सगळ्यांना. अरे त्याला माहिती असतं सगळं, आणि त्याला तू फसून ना काही होणार नाही. त्यांनी तुझ्या नशिबात जे लिहिलं ना तेच होणार. त्याला काय ताई, आपण सिम्बॉलिक बोललो. हरिश्चंद्र होणार म्हणजे आपण खरं बोलणार. हो, हे सगळं तू मगाशी पण बोललास, पण काय ठरलंय? बाई हेच, आपण जोनिता जवळ जाणार आणि तिला सांगणार आपल्याला ती आवडते. शाबास. ससा जोपर्यंत घाबरणं सोडत नाही ना, तोपर्यंत त्याची शिकार होते. पण आता आपण ससा नाही, शेर होणार, शेर. हे सगळं आतून तुझं मन सांगतं. कमाल आहे. आपण जोनिता समोर जाणार आणि तिला सांगणार, हे बघ, फर्स्ट अँड लास्ट अँड बेस्ट सांगतोय, आपल्याला पट ना. वा पप्या वा, मनपूर्वक आशीर्वाद. पण जोनिताच्या आधी आईचा नंबर. आईचं काय? आता जोनिता आवडते हे म्हातारीला सांगितलं पाहिजे ना. पप्या नाही, हा नाही. बाई काय झालंय, तू आपल्यापासून काहीतरी लपवतीये. कोण मी? छे, काहीच नाही. बाई सांग ना यार, आपल्यासारखा झोलर माणूस आज खरं बोलतोय आणि तू खोटं बोलते. आत बसलेले सगळे तुझ्याशी खोटं बोलतात. म्हणजे आईने डब्यात पोहे नाही आणले? आणलेत, पोहेच आणलेत. मग काय काय चाललंय आतमध्ये? आत तुझ्या पोह्यांचा कार्यक्रम सुरू. ए आई, ए म्हातारे, ए म्हातारे. सुवर्ण कुठे? सुवर्ण कोण 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 ग? सुवर्ण कोण? ते कस्टमर, ती इथे बसली होती ती. कुठे गेली? मी बाहेर गेलो म्हणून तू ऑर्डर घेतलीस का तिची? थँक्यू. नाही नाही नाही, मी कशाला? नाही तू नाही, तू नाही, तू नाही. अरे मग नाव कसं माहिती तुला तिचं? ते
ओळखीच्यांची पोरगी आहे ना म्हणून नाही. हा 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 ओळखीच्यांची पोरगी आहे म्हणून माहितीये ना. भारी भारी. पण गेली कुठे ती? घरी गेली. घरी आपल्याला माहित नाही ना घर तिचं. घरी गेली? हो. काय बोलली? नाही बोलली काहीच नाही. ती बोलायला कुठे आली होती? ती खायला आली होती ना. तुझ्या आजचे पोहे खाल्ले खूप आवडले तिला मग ती गेली. हा, तुला सांगायचं होतं पण तू झोपली होती. हा झोपली होती ना इकडे तू. तुला कशी काय झोप लागली मध्येच इकडे? अरे रात्रभर झोप लागली नाही ना तर इथे आपलं बसल्या बसल्या डोळा लागला. झालं का? रात्री झोप लागत नाहीये? काळजी वाटते? माझ्या लग्नाची काळजी वाटते? पप्प्या त्याचं मन कवडा आहे रे तू. बरोबर आईच्या मनातलं ओळखतं ना. एकदम व्यवस्थित ओळखतो म्हणून फर्स्ट आणि लास्ट आणि बेस्ट सांगतोय. हे सगळं करणं बंद कर. बंद करे. अरे पण मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगते ना. हे चांगलंय. हे सगळं चांगलं वाटतंय तुला? हं? मजा येते हे सगळं करताना? भाई काय प्रॉब्लेम आहे तुझा? लहानपणी आपल्याला फ्रॉक घालून सगळीकडे फिरवायचीस. पपी 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 सगळं सगळं असंच बोलत आलीस तू माझ्याशी. काय काय आता माझ्या लग्नाचा खेळ केला सगळ्यांच्या समोर. हे सगळं चांगलं वाटतं तुला? अरे पण मी तुझ्या चांगल्यासाठी तुझ्या भाई तसं नाहीये. तू कमी करतेस सगळ्यांसमोर आपली. नाही काय आपण खेळणं का? खेळणं मी भावली आहे का? ती फ्रॉक घातलेली भावली आहे का तुझी? काय समजतेस तू? तू विचारलं होतं ना मला लाज वाटते का म्हणून आई म्हणून. मी आज सांगतो मला लाज वाटत नाही पण तू लाज काढते आपली सगळ्यांच्या समोर. नाही रे पण पप्प्या अरे मी तुझ्या चांगल्यासाठी म्हणून तुझ्या लग्नात. लग्न 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 बाई कंटाळा आलाय त्या शब्दाचा आपल्याला. तिकडे घरी होतो ना तेव्हा सुद्धा उठल्या बसल्या तेच बोलायचे. तिकडे जागा नाही राहिला आणि तुला लग्न लावायची घाई आहे. बाई काय करायचं? बाई तिकडून इकडे आलो तर तू इकडे सुद्धा तेच तमाशे घेऊन येते. मी कुठे जायचं? बोरलीच्या जंगलात जाऊ का आता? का दुसऱ्या देशात निघून जाऊ म्हणजे तू पिच्छा सोडशील? मग त्यापेक्षा लग्न कर ना. बाई नाही करायचंय लग्न. नाही करायचंय लग्न तेच सांगतोय. नाही करायचं. तुला कळत नाहीये का आपण काय बोलतोय ते? लग्न करायचं नाहीये. काय करू आता? कळेल काय करू? काय डोकं डोकं आपटून घेऊ? असं फोडू डोकं फोडू स्वतःच कानाखाली मारू स्वतःला. खानाखाली मारू स्वतःला म्हणजे तुला कळेल की काय म्हणतोय ते. तुम्ही जाऊ नका ना. थांबा आपण हे सॉल्व्ह करूया. आणि आम्हाला तुमची बाजू कळते त्याचीही बाजू कळते पण तुम्ही दोघं शांत राहा ना. आपण शांततेत सगळं करूया ना नीट. नका नका मला तुम्ही अडवू. ज्याने अडवायला पाहिजे त्यानेच मला रडवलंय. त्याची नाही चूक माझी चूक आहे. मी माझ्या पोराला समजून घ्यायला कमी पडले ग. मी आता परत नाही येणार इथे कधी. तुम्ही सगळे एकमेकांना सांभाळून घ्या. एकमेकाची काळजी घ्या. माझ्या पप्पीची पण काळजी घ्या. हे घ्या तुम्ही सगळे मिळून खा. पप्पीला पण खायला घाला. येते मी. पप्प्या नोकरी आणि छोकरी गेली तरी वाईट वाटून घ्यायची गरज नाहीये. पण आईला जाऊ देऊ नकोस यार. मी तर माझ्या आईला सोडून आली आहे. मी पण. माझ्या तर नशिबातच नाहीये आईचं सुख. हे पवन जर आम्ही तुझ्या जागी असतो तर आईला असं जाऊ दिलं नसतं.
माझी स्टोरी खूप मोठी आहे, आता सांगत बसत नाही. पण मॉरल ऑफ द स्टोरी एकच आहे, आत्ता तू धावलं पाहिजेस पप्या. कम ऑन. बाई थोडा वेळ एकटं बसू इकडे. अरे पडशील पडशील. कैसे ए भाई ओए हे भाई. अरे नाही आत्ता मूड नाही डान्स. आजोबा आहेत का भाई भाई आत्ता नको डान्स. हा आत्ता तिकडे 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 जा तिकडे जा. नको आहे भाई काही भाई डान्स. काय किती वेळा सांगितलं लवकर उठत जा उठशील आयुष्यातनं. भाई आत्ता ब्रश करायची वेळ आहे. काय शिवी कशाला येतोय बाई इकडे. तू काय बाई ड्रेनेजच्या पाईप मध्ये घुस अडकल्यासारखा आवाज काढतोय. आपल्याला काहीच कळत नाही. नीट बोलते तोंडातनं फेकते तिकडे. अहो भाई इतने दिनों के बाद चाली में चांद कैसे निकला. बाई अजून पूर्ण गेलेले नाहीयेत. आता टेन्शनमुळे गळतायत आहेत. अहो ते नाही. अहो तुम्ही इतक्या दिवसानंतर चक्क चाळीत कसे काय. अरे हो ना बाई सेक्शन गरम आहे म्हणून यायला लागलं. सेक्शन काकी सकाळ सकाळी हॉटेलला येऊन राडा केला यार सेंटी. हा मग बाई एक काम कर, तू हॉटेलवर जा, आपली जागा सांभाळ, मी इकडचं सांभाळतो. ओके भाई तुमचा हुकूम आपला. एका बाई माहितीये टाइम खोटी करू नको. आणि ते आंघोळ वगैरे करा जरा. ठीक आहे ए आई पाणी गरम कर. एक काम करत नाही. मला त्या जोड्याचं टेन्शन आलंय. कुठला जोडा? पप्या आणि सुवर्णा. त्यांची जोडी काही जमत नाही. मी तुला एक सांगतो, पप्या आता घरी गेलाय की नाही, पप्या सुवर्णाशी लग्न करायला होकार देऊनच परत येणार, गॅरंटी. चल काहीतरी काय शक्यच नाही. उलट पप्पा तिकडे जाऊन त्याच्या आईला इतकं मस्त मारन ना, पुढचे 2-4 महिने आई लग्नाचा इशयच काढणार नाही. बघ शक्यच नाही. बघ पप्या एक वेळ देवाला नडू शकतो, पण आई समोर त्याचं काही चालत नाही. मी तुला लिहून देतो, तो सुवर्णाशी लग्न करायला होकार देऊनच परत येणार, गॅरंटी आहे मला. अजिबात नाही, अजिबात होकार देणार नाही. अगं विश्वास ठेव माझ्यावर, तो नक्की होकार देणार. नाही अगं कन्फर्म आहे. नाही ना. लावते बेट 1000ची. चल 1000ची. बघा हरलीस तर घरी पैसे पाठवायचे वांदे होतील. दुसरं काहीतरी. बर समजा तू बेट हरलीस ना, तर या वर्षभरात मी ज्या दिवशी सांगेन त्या दिवशी तुला छान साडी नेसावी लागेल. चालेल. आणि जर तू हरलास ना, तर या वर्षभरात मी सांगीन तेव्हा तुला साडी नेसावी लागेल. बेट लावणं गरजेचं आहे का? 101% इज्जतीचा सवाल आहे आता. बर ठीक आहे, चल बेट. पण खरंच कसे आहेत ना ते पप्पे माझे बापे. आले आले. कोण हे? जरा दम नाही. आले म्हटलं तरी. आये आये आये. हे आये काय नाटक करतेय? उघड ना दार. ये आई घे ना. तशी काय करते? कशाला? बाहेरच्या लोकांना आम्ही घरात नाही घेत. आता 1 दिवसात बाहेरचं झालो का मी? एका दिवसात? 1 महिना झाला तुला घरी येऊन. तुला पाहिजे तेव्हा तू येशील, तुला पाहिजे तेव्हा तू जाशील. मग मलाही पाहिजे तेव्हा तुला मी घरात घेईन, नाही तर नाही घेणार. चल. आई आई आई
सोड ना आता. सोडलं मी. जा तुझ्या हॉटेलात जा. चल. का अशी काय करते? मी पप्पी आहे ना तुझी. कोण पप्पी? कोणी पप्पी बिप्पी नाहीये माझी. जा. उरडते काय? आपली इज्जत आहे इकडे चाळीत. हो ना, पप्प्या राणीचीच तेवढी इज्जत आहे. आम्हाला काही इज्जतच नाही ना. आईला कोण देतंय म्हणा इज्जत. एवढी चांगली पोरगी दाखवायला आणली, तिथं माझीच लाच काढली. जा जा तुझ्या हॉटेलवर जा, काय करायचं ते कर. जा जा एकदा ताई तू. ये आई. आई ये आई. अगं म्हातारे उघड. आई आई. अय्यो भाऊजी, अरे वहिनी, तुम्ही केव्हा आलात? हे आता जस्ट मी आलो आता. मग असे बाहेर का बसलात? चला आतमध्ये. अरे सामान काय आणले का माझ्यासाठी? मला कुठे माहिती होतं तुम्ही येणार आहात ते. आजपासून त्याच्यासाठी या घराचे दरवाजे बंद आहे. अगं पण तू तर आता दार उघडलंस. मला अक्कल शिकवू नका. चपलेने पडवीन सगळी. आई, तुम्ही का चिडताय एवढ्या? अहो ते किती दिवसाने आलेत, त्यांना येऊ द्या ना आतमध्ये. तुला एवढा पुळका असेल ना तर तू पण त्याच्यावर बाहेर बस. मी घेते दार लावून. नाही ते येत आहेत. सॉरी, हे घेऊन जायला लागेल. चल गपचूप आत. मी बघते. मेंटल काय करतोयस? जिंकण्याची तयारी. म्हणजे ही बेट मीच जिंकणार आहे. या ना त्या पद्धतीने पप्प्याला मी लग्न करायला लावणारच. सुवर्णाशी नाही तर अपर्णाशी, अपर्णाशी नाही तर सुनीताशी, सुनीताशी नाही तर वनिताशी, कोणाशी तरी त्याला लग्न करावं लागणारच आहे. बरं आहेस ना? एवढ्याशा बेटसाठी एवढं काय एक्साइट होतोयस? जीत और हार सब ऊपर वाले के नाम पे है बालक. आणि हरलास तर काय, बेटर लक नेक्स्ट टाइम. तुला एक जनरल माहिती म्हणून सांगतो, या जगात ना फक्त पहिला नंबर महत्वाचा असतो. कळलं ना? हे दुसरा नंबर, तिसरा नंबर वगैरे सगळ्या अंधश्रद्धा आहेत. आणि रेसमध्ये जिंकलो ना मी या, तर मला एक नाही 2 मेडल्स मिळणार आहेत. 2 मेडल? कसे? हे बघ, बेट जिंकलो तर 1 मेडल फिक्सच आहे. आणि जर पप्प्या सुवर्णाशी लग्न करायला तयार झाला तर जोनिताच्या रेसमध्ये फक्त गौरव एकटाच माझी कॉम्पिटिशन उरतो. गौरवला हरवलं तर नंबर 1. वाव मेंटल बॉय, वाव. यू आर प्रिटी भीतीदायक. मला सांग काय प्लॅन आहे? सामील होणार आहेस? कोर्स. हे बघ, जीवनभरकेसाथी.com या मॅट्रिमोनियल साइटवर पप्प्याची प्रोफाईल बनवायची. आर यू रेडी? आय एम ऑन. कम ऑन. मी काय झालं? उघडलं का दार? नाही. वहिनी काहीतरी करा, उघड्या ना दार. इथे बसून बसून आपली वांग्याची भजी झाली. मी जर दार उघडलं ना तर आई माझं भरीत करतील. त्यापेक्षा त्यांचं त्यांनाच उघडू दे. झालं काय? काही नाही. भूक लागली असेल ना? जेवण आणलंय. तुमच्या आवडीचं जवला केलंय. ओली आणि जवला, वल्ला वल्ला. फुल रिस्पेक्ट वहिनी, फुल रिस्पेक्ट. तुम्ही नसता तर कसं झालं असतं आपलं. फोल्डिंगचं ताट केलं पाहिजे. 1 मिनिट. वा वहिनी वा. वहिनीची माया. वहिनी काय आयडिया काढताय, एकापेक्षा एक. लपून छपून इंजिनिअरिंग केले वाटत. पटापट खा, आई येते. पाणी हवंय का? भिकाऱ्यासारखं बाहेर काय खातोय? खायचं असेल तर आत येऊन खावा. अजून आमची लाज नका